आंदोलन करायला गेलं तर स्वतःच पाण्यामध्ये त्या ठिकाणी हळद टाकून वगैरे असले आंदोलन हे सगळ्यांना जनतेने पाहिलेले आहेत. विशेषतः बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी 11 जागा काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि वंचित आमच्या सोबत असल्यामुळं इतरही पूर्ण शहरभरामध्ये आम्हाला खूप चांगला त्या ठिकाणी न्याय भेटणार आहे. कुठल्या एका धर्माचा कार्यक्रम असेल तर इतर धर्माचे लोक त्या ठिकाणी जाण्यासाठी टाळतात. आम्ही केलेल्या विकासाच्या जोरावरच या ठिकाणी आम्ही मतदानाला समोर जातोय. जवळपास 18 कोटीचे काम या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकानं या प्रभागामध्ये केलेले आहेत. या सगळी व्यवस्था आज जे लातूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आहे ही सगळी व्यवस्था काँग्रेस पक्षानेच केलेली आहे. हे सत्यच आहे, सर्वांना मान्यच करावं लागेल. बीजेपीच्या कार्यकाळामध्ये काय काम झाले दाखवा त्यांनी आम्ही काम केलेलं आहे. म्हणून त्यावरचं पोट असणारे काम व्यवसाय करून खाणारे लोक राहतात. त्या सर्व लोकांना त्या ठिकाणी आम्ही राशनच्या किट, त्यामध्ये डाळ, तांदूळ, ज्वारी, तेल, साबण अशा सगळ्या म्हणजे गरजू वस्तू त्या ठिकाणी देऊन उगाच जातीमध्ये तेढ निर्माण करून यांनी काम काय केले तुम्हाला सांगतो. यांनी काही जातीच्या त्या ठिकाणी जातीवाद भडकावण्याचं काम या ठिकाणी केले. फक्त भाषण करून सोशल मीडियामध्ये प्रभाव करणे आणि त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणे हेच त्यांचे काम या ठिकाणी राहिलेलं आहे. बाकी काम तर आम्हाला शहरामध्ये कधी कुणाचं दिसलेलं नाही. कुठलं सामाजिक कामावरती कधी बोलत नाहीत, कुठल्या सामाजिक विषयावरती बोलत नाहीत. न्यूज लोकनायकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या लातूर महानगरपालिकेची रणधुमाळी चालू आहे आणि प्रत्येक उमेदवार जो आहे तो आपापल्या परीनं प्रभागामध्ये मोर्चे बांधणी करत आहे. आज आपण प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहे. आपल्यासोबत विकास भाऊ कांबळे आहेत. त्यांच्या प्रभागामध्ये आतापर्यंतचा कामाचा जो लेखाजोखा आहे, अतिशय चांगला लोकांचा प्रतिसाद त्यांना या प्रभागामध्ये दिसून येत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार. भाऊ नमस्कार. नमस्कार भाऊ, काय सांगाल? आपल्याला सगळ्यात पहिलं तर उमेदवारी मिळालेली आहे आणि उमेदवारीचं आता आपण पाहता पक्षात बंडखोरी, फोडाफोडीचं हे राजकारण पाहता आपल्याला ही जिम्मेदारी भेटलेली आहे. मला काँग्रेस पक्षानं प्रभाग क्रमांक 3 मधून अधिकृत उमेदवारी आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेबांनी, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी, आदरणीय धीरज भैया देशमुख साहेबांनी, आदरणीय खासदार डॉक्टर शिवाजी काळगे साहेबांनी सर्वांनी या ठिकाणी माझ्यावर विश्वास टाकला आणि या प्रभागामध्ये गेले 18 वर्ष झाले मी या ठिकाणी काम करतोय. मी सलग दुसऱ्यांदा संत गोरोबा सोसायटीमध्ये आम्ही एक पॅनल उभा करतोय. त्या गोरोबा सोसायटीवर सलग दुसऱ्यांदा त्या ठिकाणी आमचं पूर्ण पॅनल निवडून आले. म्हणजे लोकांचे आम्ही कामं केलं, त्या कामाची पावती त्या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे आणि या महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला लोक आमच्या कामाची पावती देतील अशी अपेक्षा आम्हाला आहे. आपण मागील काळामध्ये कुठली कामं केलेली आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिका जर आपली आली तर कुठली कामं आपल्या डोक्यामध्ये अशी अपेक्षित आहे की माझ्या महानगरपालिकेची ही कामं झाली पाहिजे? बघा, आम्ही काम करत असताना प्रभागातल्या नागरी समस्येसाठी वेळोवेळी त्या ठिकाणी आम्ही आता पाठीमागे पाण्याची टंचाई लातूर शहरावर आपल्या आली होती. त्यावेळेस आम्ही प्रभागामध्ये आमच्या स्वखर्चामधून त्या ठिकाणी आम्ही टँकरची व्यवस्था करून लोकांना पाणी पुरवण्याचं काम केलं. त्यानंतर परत करोनाचा या ठिकाणी मारा आपल्या लातूर शहरभरावर झाला. करोनाच्या काळामध्ये आम्ही आमच्या प्रभागामध्ये सर्व गोरगरीब जनता, हातावरचं पोट असणारे काम व्यवसाय करून खाणारे लोक राहतात. त्या सर्व लोकांना त्या ठिकाणी आम्ही राशनच्या किट, त्यामध्ये डाळ, तांदूळ, ज्वारी, तेल, साबण अशा सगळ्या म्हणजे गरजू वस्तू त्या ठिकाणी देऊन त्या ठिकाणी राशनच्या किट तयार केल्या. साखर आहे, डाळ आहे, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी किट बनवून त्या ठिकाणी लोकांना आम्ही वाटप केलं. त्याचबरोबर रुग्णांना ॲटोची व्यवस्था होत नव्हती त्या काळामध्ये, तर रुग्णांना घरून हॉस्पिटलला घेऊन जाणे आणि हॉस्पिटलवरून घरी परत आणणे यासाठी आम्ही स्वतंत्र ऑटो रिक्षा त्या ठिकाणी व्यवस्था करून लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि त्यानंतर पुन्हा कोरोनाचा काळ संपल्याच्या नंतर अतिवृष्टी आपल्या लातूर शहरावर आताच काल परवा झाली. त्या अतिवृष्टीमध्ये लोकांना सरसकट मुआवजा शासनाने द्यावा, कुठलीही आट त्या ठिकाणी ठेवू नये म्हणून आम्ही तहसील कार्यालय इथे धरणे आंदोलन केलं. कारण आमच्या परिसरामध्ये लोकांना कबाले नाहीत, तर त्या कबाल्यांचा आट घालू नये, आटचा उताराची आट घालू नये, या सगळ्या अटी न ठेवता सरसकट लोकांना
अतिवृष्टीचे मोबदला द्यावा अशी आम्ही आग्रह धरून त्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं. परत नागरी समस्या, कचरा, नाली, लाईट या सगळ्या विषयावर, घरकुलचे हप्ते पडले पाहिजेत, परत मोकाट श्वान यांची व्यवस्था पालिकेने करावी यासाठी आम्ही आंदोलन, महापालिकेवर मोठे आंदोलन घेऊन गेलं आणि त्या प्रशासनाला त्या ठिकाणी काम करण्यास आम्ही भाग पाडलं. त्याचबरोबर आम्ही वेळोवेळी शासकीय कार्यालय, त्यामध्ये कलेक्टर ऑफिस असेल, SP ऑफिस असेल, तहसील कार्यालय असेल, या विविध कार्यालयामध्ये वेळोवेळी लोकांना न्याय देण्यासाठी निवेदन, आंदोलन या सगळ्या भूमिका घेऊन त्या ठिकाणी लोकांचं काम आम्ही केलेलं आहे. लातूर महानगरपालिकेमध्ये मागील काळामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती, तसेच काँग्रेसची सत्ता होती. मग दोन्हीच्या या कार्यकालामध्ये आपल्याला काँग्रेस आणि BJPच्या सत्तेतला काय फरक नेमका वाटतो? बघा, ज्यावेळेस काँग्रेस पक्षाची बहुमत महापालिकेवर होतं, काँग्रेस कुण्या पद्धतीनं काम करते आहे आपण सर्व लातूरकरांनी पाहिलेलं आहे, प्रभागाने पाहिलेलं आहे. कारण आज जे रोड, नाली, रस्ते, लाईट, पाण्याची व्यवस्था, सर्व शहर जिल्ह्यामधले शासकीय कार्यालय सर्व कोण केले? काँग्रेस पक्षानेच केले. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी, लातूरची स्थापनाच या रानतुले साहेबांच्या काळामध्ये, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. आणि ही सगळी व्यवस्था आज जे लातूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये आहे, ही सगळी व्यवस्था काँग्रेस पक्षानेच केलेली आहे. हे सत्यच आहे, सर्वांना मान्यच करावं लागेल. आज BJPच्या कार्यकाळामध्ये काय काम झाले दाखवावं त्यांनी, आम्ही हे काम केलेलं आहे म्हणून. उगाच जातीमध्ये तेढ निर्माण करून यांनी काम काय केले तुम्हाला सांगतो. यांनी काही जातीच्या त्या ठिकाणी जातीवाद भडकावण्याचं काम या ठिकाणी केले. फक्त भाषण करून सोशल मीडियामध्ये प्रभाव करणे आणि त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणे, हेच त्यांचे काम या ठिकाणी राहिलेलं आहे. बाकी काम तर आम्हाला शहरामध्ये कधी कुणाचं दिसलेलं नाही. कुठलं सामाजिक कामावरती कधी बोलत नाहीत, कुठल्या सामाजिक विषयावरती बोलत नाहीत. आंदोलन करायला गेलं तर स्वतःच पाण्यामध्ये त्या ठिकाणी हळद टाकून वगैरे असले आंदोलन, हे सगळ्याला जनतेने पाहिलेले आहेत त्यांचे. भाऊ, सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये बंडखोरी होत आहे, त्यांच्यामध्ये 2 गटांमध्ये फुटी पडलेली आहे, परंतु आपली वंचित सोबत युती झालेली आहे काँग्रेसची. याचा आपल्याला नेमका कसा फायदा होईल? बघा, खूप चांगला निर्णय आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेबांनी, श्रद्धेय बाळासाहेबांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. कारण आमची मनोमनी खूप इच्छा आमची राहिलेली आहे की वंचितच्या सोबत आम्ही त्या ठिकाणी जावं आणि वंचितनं आम्हाला मदत करावं. आणि लातूरच्या शहरभरामध्ये बौद्ध समाजाला 11 जवळपास जागा या ठिकाणी काँग्रेस पक्षाने दिले. त्यामध्ये 5 जागा वंचितला दिलेले आहेत आणि इतर आणखीन काँग्रेस पक्षाचे जे सन्मान्य कार्यकर्ते आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांना, विशेषतः बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी 11 जागा काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि वंचित आमच्या सोबत असल्यामुळं इतरही पूर्ण शहरभरामध्ये आम्हाला खूप चांगला त्या ठिकाणी न्याय भेटणार आहे. त्याचबरोबर इतर सर्व समाजामध्ये शहरभराचं जर आपण पाहिलं तर सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेबांची राहिलेली आहे. आणि आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, लोकसभेमध्ये ज्यावेळेस बाळासाहेब कुठून थांबायचं अशी ज्यावेळेस चर्चा झाली तर आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेबांनी बाळासाहेबांना विनंती केलेली आहे की आपण लातूर जिल्ह्यामधून थांबावं, काँग्रेस पक्ष आपल्या सोबत राहील अशी विनंती आदरणीय साहेबांनी, आम्ही पेपरला आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. म्हणजे साहेबांचं, आदरणीय स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचं असेल, आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांचं असेल, या सर्वांचं प्रेम आदरणीय बाळासाहेबावर, आंबेडकर कुटुंबियावर सुरुवातीपासूनच राहिलेलं आहे. आणि ते आमचं खऱ्या अर्थानं आमचं ते स्थान, मूळ स्थान आहे असं आम्ही सर्वजण समजतो. आणि आज बाळासाहेब आमच्या पाठीशी आहेत. आमचं खरंच त्या ठिकाणी आमचं नशीबच त्या ठिकाणी आम्ही. हो, शेवटचा प्रश्न, लातूरसाठी काँग्रेस किती महत्वाचा आहे आणि लोकांनी काँग्रेसला मतदान का करायचं आहे? बघा, लातूर जिल्हा आपला सर्व धर्म समभाव राहिलेला आहे. या लातूर जिल्ह्यामध्ये कधीच कुठला जातीय दंगल याआधी कधी घडलेली नाहीये. परंतु आताची परिस्थिती जर आपण पाहिलं तर आज लोक रात्री 10च्या नंतर रोडवर फिरण्यासाठी, विशेष म्हणजे कुठल्या एका धर्माचा कार्यक्रम असेल तर इतर धर्माचे लोक त्या ठिकाणी जाण्यासाठी टाळतात. कारण ही परिस्थिती अशी झालेली आहे की आता कधी कुठल्या टायमाला काय होईल
अशी एक भीती निर्माण करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळं काँग्रेस पक्ष असताना आपण सर्व धर्मसमभावाची भूमिका घेऊन काँग्रेस पक्ष या ठिकाणी सर्व गुण्यागोविंदाने राहावी अशी अपेक्षा करून काँग्रेस पक्ष या ठिकाणी राहतो. त्याचबरोबर या लातूर शहरामध्ये आपण पाहिलेल्या जिल्ह्यामध्ये की ज्यावेळेस काँग्रेस पक्षाची सत्ता राहिलेली आहे, बहुमत राहिलेलं आहे, काँग्रेस पक्षाचं महाराष्ट्रात राज्यात या ठिकाणी बहुमत राहिलेलं आहे, त्यावेळेस या लातूर जिल्हा आपल्यामध्ये कधी तर उगं मर्डर झाला, कधी तर उगं कुठं तर चोरी झाली, वर्षाला 2 वर्षाला एखादी घटना घडायची. परंतु आजची परिस्थिती अशी आहे, महिन्याला सुद्धा म्हणता येणार नाही, रोज एखादी का होईना मर्डर या लातूर जिल्ह्यामध्ये होत आहे, रोज एखादी का होईना चोरी या लातूर जिल्ह्यामध्ये होत आहे, 2 नंबर वाढलेला आहे. या सर्व गोष्टीचा या ठिकाणी लातूरकरांनी विचार करावा आणि काँग्रेसमध्ये आणि भाजपमध्ये काय फरक आहे हे सगळ्या गोष्टीचा अनुभव लोकांनी स्वतः घ्यावा. वेगळं सांगण्याची यामध्ये कसलीच आवश्यकता नाही. भाऊ, आपल्यासोबत आपण आणि किती उमेदवार आहेत, त्यांची नावं काय आहेत? या ठिकाणी प्रभाग क्रमांक 3 मधून SC महिलेमधून आमचे मित्र सुनील, माजी नगरसेवक सुनील बसपुरे यांची पत्नी मनीषाताई बसपुरे त्या ठिकाणी उभा आहेत. OBC मधून विजयकुमार साबदे माजी नगरसेवक हे उभा आहेत. क गटामधून ओपन सर्वसाधारण महिलेमधून अल्ला बख्श शेख यांचे शिक्षक आहेत, ते त्यांचे मिसेस या ठिकाणी थांबलेले आहेत. आणि ड मधून सर्वसाधारण पुरुषामधून मी स्वतः या ठिकाणी उभा आहे. आणि सर्व प्रभाग क्रमांक 3च्या जनतेला आमचं सर्वांचं काम त्या ठिकाणी माहीत आहे. आम्ही केलेल्या विकासाच्या जोरावरच या ठिकाणी आम्ही मतदानाला समोर जातोय. जवळपास 18 कोटीचे काम या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकानं या प्रभागामध्ये केलेले आहेत. या सर्व कामाच्या जोरावर आम्ही या ठिकाणी मतदान मागणे. आमच्या प्रभागामध्ये कुठलंच काम आता शिल्लक राहिलेलं नाही अशी परिस्थिती आमच्याकडं या प्रभागामध्ये आहे. आणि भविष्यातही या प्रभागातील नागरिकांना आम्ही कसली समस्याचा समोर जाऊ देणार नाही. या सर्व समस्या आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी सोडू. धन्यवाद भाऊ. आपण पाहिलं की सुरक्षित लातूर आणि केलेल्या विकासाच्या कामाच्या जोरावर काँग्रेस पक्षाला या प्रभाग 3 मधील जनतेने भरभरून प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा विकास भाऊंनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. रमेश शिंदे, न्यूज लोकनायक, लातूर.